आता 7/12 कोरा करण्यासाठी आम्ही 28 ऑक्टोबरपासून चलो नागपूरचा नारा दिलेला आहे. गुरुकुल मोजरीपासून बच्चू कडू आहेत, मी आहे, बरेच शेतकरी नेते आम्ही त्या दिशेनं निघालो आहेत. महाराष्ट्रातले शेतकरी जाणार आहेत. त्या आंदोलनातनं रिकामा झाल्यानंतर 10 नोव्हेंबरनंतर या आंदोलनाला हात घालणार आहोत, मैदानात उतरणार आहे. आणि मग जे काय व्हायचं ते होऊन दे. मला असं वाटतं की कारखानदारांनी संघर्ष टाळावा आणि आमच्या मागणीचा विचार करा. मनोज जरांगे पाटलांना देखील तुम्ही आता आमंत्रित केले, काय त्यांना आता या मी त्यांची पत्रकार परिषद ऐकली की ते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. शेतकऱ्याचा 7/12 कोणामुळे कोरा होतो हे महत्त्वाचं नाही, 7/12 कोरा होण्याची गरज आहे. कारण दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळं एकमेकाला पूरक अशा पद्धतीनं अंतिम उद्दिष्ट शेतकऱ्याचा 7/12 कोरा. त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असेल, बच्चूकडंचं असेल, स्वाभिमानीचं असेल किंवा अजून कोणी करत असतील, सगळ्यांनी मिळून आंदोलन करावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा अशी आमची मागणी. तुम्ही म्हटलं की तुम्ही एकत्र या 7/12च्या या आंदोलनासाठी तुम्ही एकत्र येणार, मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही सगळ्यांना आव्हान केलं की जर हा 7/12 कोरा नाही झाला तर तुडवून मत मागायला आलं. होय, कारण त्यांनी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणारा असं आश्वासन 1 वर्षापूर्वी दिलेलं होतं आणि ते आश्वासन विचारांती त्यांनी दिलेलं असणार. कारण त्यावेळी सत्तेत तेच होते, आर्थिक परिस्थिती त्यांना माहिती होते. आणि मग असं असताना सगळ्या महाराष्ट्राला नको असलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी 20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढायला सरकार तयार आहे. मग त्यात थोडी भर गाठली तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा होतो.